हा एक तिळगुळ लाडू खाल्लात तर संक्रांतीला सगळेच म्हणतील गोडच गोड पण जबरदस्त. आज सांगते एक गुपित रेसिपी जी 10 मिनिटात तयार होते. नमस्कार मंडळी. संक्रांती आली की तिळगुळाशिवाय काहीच पूर्ण होत नाही, बरोबर ना? आज मी सांगणार आहे, तुमच्यासाठी आणली आहे सॉफ्ट, चवीला परफेक्ट आणि अशी तिळगुळ लाडू रेसिपी. लाडू सेल होतात, चिकट होत नाही. आज मी दाखवणार आहे. तो एकच टिप ज्यामुळे लाडू 15 दिवस टिकतात. साहित्य: पांढरे तीळ, किसलेलं गूळ, तूप, विलायची पूड, थोडे शेंगदाणे. ऑप्शनल आहे पण टेस्ट वाढते. सगळ्यात आधी कढईमध्ये तीळ हलके गुलाबी होईपर्यंत भाजून घ्या. आता हेच स्टेप चवीचा राजा आहे. आता गॅस बंद करून घ्या. गरम तिळात गूळ घालायला. लाडू मऊ हवेत तर गूळ वितळू नका, फक्त मिक्स करा. सिक्रेट टिप: जर मिश्रण कोरडं वाटत असेल तर फक्त अर्धा चमच तूप बस. अशा पद्धतीने थोडे शेंगदाणे देखीलही भाजून घ्या आणि त्याचे सालटे काढून घ्या शेंगदाण्याचे, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे, जेणेकरून आपल्या लाडूची अजून दुप्पट चव येते. हो मैत्रिणी, तिळाच्या लाडूमध्ये थोडे शेंगदाणे घालून तुम्ही हे लाडू वळलेत ना, त्याची चव अजून दुप्पट होती तिळाच्या लाडूची आणि शरीराला पौष्टिक देखीलही असतात. त्या तीळ आणि शेंगदाणे मिक्सरमधून बारीक वाटण तयार करून घ्या. आता एका ताटामध्ये खोबरं, विलायची, जायफळ यामध्ये ॲड करा, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. शेंगदाण्याचं कूट देखीलही यामध्ये ॲड करा आणि हे सर्व साहित्य मिक्स करून घ्या. इकडे कढईमध्ये आपण गूळ हा मेल्ट करून घेणार आहोत. तर जितपत तुमचे तीळ असतील त्यानुसार त्या अंदाजे तुम्ही यामध्ये गूळ ॲड करा. त्यानंतर यामध्ये 1 चम्मच थोडंसं पाणी ॲड करून आपण हा गूळ मेल्ट करून घेणार आहोत. हे बघा, अशा पद्धतीने गूळ चांगला मेल्ट झाला. त्यानंतर त्यामध्ये आपण जे तीळ आणि शेंगदाण्याचं कूट ॲड केलेलं आहे ते यामध्ये ॲड करायचं आहे. गूळ छान असा व्यवस्थित मेल्ट करून घ्यायचा आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपण हा सर्व साहित्य गुळामध्ये ॲड करून घ्यायचं आहे. या स्टेपमध्ये तुम्ही विलायची पावडर, जायफळ पावडर, तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स, सुकामेवा तुम्हाला जर आवडत असेल तिळगुळाच्या लाडूमध्ये, तुम्ही हे या स्टेजमध्ये ॲड करू शकता. आता सर्व साहित्य आपण एकजीव करून घेणार आहोत. मिश्रण हे घट्ट होईपर्यंत व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण थोडेसे तीळ ठेवलेले ते देखीलही यामध्ये ॲड करायचे आहे. तर आता हे सर्व व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. जोपर्यंत आपले छान असं घट्टसर होत नाही बॅटर, तोपर्यंत आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. आता येतो सिक्रेट टिप: जर मिश्रण कोरडं वाटलं तर अर्धा चम्मच तूप ॲड करा बस. आणि हाताला थोडं तूप लावून असे मस्त गोल लाडू वळा. बघा कसे चमकतात. हे बघा, एकदम सॉफ्ट परफेक्ट तिळगुळ लाडू खायल्यावर तोंडात विरघळाल. तुम्ही तिळगुळ लाडू कसे खातात, साधे की सुकामेवा घालून? कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि